खांद्याला झोळी अडकवली. ओम भिक्षामदेहि. काय दिवस आले हो विजय सर. असा संघर्ष कोणाच्या वाटाला येऊ नये. काय संघर्ष होता. दरवाजा कोणीतरी माऊलीनं उघडला आणि माऊली ज्ञानदादाला म्हणतो, दान धर्म करायचा बंद केलाय बाबा. जा 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 पुढे. आमच्याकडे काही नाहीये. गरीब आहे बाबा तुझ्यासारखं. स्वामी जा. सारे आळंदी हिंडले माऊली. हो ताजी भाकरी नाही, ईश्वरी भाकरी सुद्धा आमच्या ज्ञानदादाच्या झोळीमध्ये कुणी टाकू शकलं नाही. झोळीमध्ये शेण टाकलं गेलं, चिखल टाकला गेला. ज्ञानदादा ताटीपाशी आले, हातातली झोळी अंगणात फेकली आणि ताटीच्या आतमध्ये गेले आणि ताटी लावून घेतली. ध्यानस्थ बसले आणि दोन्हीही डोळ्यामधून इंद्रायणी भीमा डसडसून वाहत होत्या. अंगणामध्ये बाहेर चिमुकली मुक्ता होती 8 वर्षाची. आतून ताटी लावली होती ज्ञानदादाना. त्या झोपडीला, त्या ताटीला एक गवाक्ष होता. गवाक्ष म्हणजे खिडकी. ऐतिहासिक भाषेमध्ये, जुन्या भाषेमध्ये त्याला गवाक्ष म्हणायचं. आता खिडकी आली, आता विंडोज आले. गवाक्ष उघडलं मुक्तानं आणि ज्ञानदादाकडे पाहिलं. डोळ्यामधले आसवन मुक्तानं पाहिले आणि 8 वर्षाचे मुक्ता आपल्या ज्ञानदादाला बोलतो, ठरल्या, ज्ञाना तू रडतोयस? तू रडतोयस? अरे ज्ञाना वेडायस का तू? हा समाज अज्ञान आहे. अज्ञान आहे हा. ताजी भाकरी देईल तुला, पण अज्ञान झाल्यानंतर आज शिळी भाकरीही तुला देणार नाही. ज्ञानदादा पुसते डोळे. ज्ञानदादा तुझ्या आसवांना असं मातीमोल करू नको. अनमोल आहे ते, असं मातीमोल करू नकोस. ज्ञानदादा आपणास राग आला असेल, सांडून टाका ना, सांडून टाका. ज्ञानदादा यांनी आपल्याला केलेल्या खोडी ह्या सगळ्या मिथ्या आहेत. म्हणून तर मी सांगते, या सगळ्या मिथ्या कल्पना मागे सारा. ज्ञानदादा आज हीच नाही, ज्ञानाची ताटे उघडा. ज्ञानदादा ज्ञानाची ताटे उघडा, कारण तुम्ही साधे व्यक्तिमत्व नाही आहात. ज्ञानदादा आपण योगी आहात. योगी कारण स्वतःला कोंडून घेऊन ज्ञानदादाला उपदेश करणारे चिमुकले मुक्ता या जगाला दाखवायची होती. ज्ञानदादा जर स्वतःला ताटीमध्ये कोंडून घेत नव्हते तर ताटीच्या अभंगाचा जन्म होत नव्हता. धनंजय, ही आपल्या माणसाने आपल्या माणसाला दिलेली संधी आहे. म्हणून आपल्या माणसाने आपल्या माणसाला संधी द्यावी. दुर्भाग्य आज आपल्या माणसांचं. आपली माणसं परप्रांतातल्या कोऱ्या कुत्र्याची चाकरी पाय धुवून पेतील, करता येईल, पण आपल्या माणसांचे पाय पाठीमागं ओढल्याशिवाय राहणार नाही. आपले माणसं नको त्या माणसाच्या पुढं पुढं करतील, पण आपल्या माणसाला आयुष्यातून उठवल्याशिवाय राहणार नाही. ते आपल्या माणसांचं दुर्भाग्य, ते खूप मोठं दुर्भाग्य. त्या जगाला ज्ञानाचा अमृत वाजणारी ज्ञानेश्वरी जन्माला घातली माऊलीने. त्या चिमुकल्या मुक्तानं उपदेश केला, योगी आपण योगी आहात. हे सगळं मिथ्या कल्पना मागे सारा, ताटे उघडा. ज्ञानेश्वरा ज्ञानदादा तुम्ही नुसते योगी नाहीत, तुम्ही ज्ञानी आहात. आणि नुसते ज्ञानी नाहीत, ज्ञानाचे महासागर आहात. ईश्वरा
आणि या चारही लेकराने अतिशय कमी वयामध्ये आपलं आयुष्याचा निरोप घेतला. ज्ञानेश्वर माऊलीने समाधी घेतली आळंदी या ठिकाणी. आमचं भाग्य समजतो, आम्ही आळंदीमध्ये राहतो, आम्हाला रोज माऊलींचं दर्शन होतं. माऊलींचं दर्शन तुम्हाला इथे राहूनही होईल तुमच्या घरातली ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर. इसवी सन 1296, 25 ऑक्टोबर 1296 माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने आळंदीमध्ये समाधी घेतली. सोपान काकांनी आळंदीवरून पंढरपूरवर जाणाऱ्या वाटेवर असणाऱ्या सासवड या गावामध्ये 22 डिसेंबर 1296 या कालावधीमध्ये निवृत्तीनाथांनी पलीकडे गोदावरीचा उगमस्थान नाशिक प्रांतामध्ये 1 संवत्सर माघ वद्य तारीख 1 सोमवार 1296 आणि आमची चिमुकली मुक्ता, आमच्या मुक्ताची समाधी मात्र सापडत नाही, पण ठिकाण सापडतं मुक्ताईनगर. कालावधी 19 मे 1297. सांगितलं जातं आमची चिमुकली मुक्ता आकाशामध्ये अंतर्धान झाली. कोणाचा विश्वास बसणार नाही.